ताई, तुला माहितीये का, लहानपणी ना माझी ताई ना माझी मैत्रीण होती. ती हरवल्यानंतर कुणाशी मैत्री करावं असं वाटलंच नाही मला. तेव्हा तू माझ्या आयुष्यात आलीस मैत्रिणीच्या रूपात. तुला बघितलं ना की मला माझ्या ताईचीच आठवण येते. माझी ताई माझ्या सोबत आहे असंच वाटतं मला. मीच तुझी ताई आहे मीरा. बाबांनी वचन घेतलंय ना, म्हणून तुला सांगू शकत नाहीये. फक्त जेव्हा मला कळलं ना की तू जिवंत नाहीयेस, तेव्हा मला तुझा खूप राग आला. पण त्याच बरोबर मला वाईटही वाटत होतं. इतक्या लवकर आपल्याला वेगळं व्हावं लागेल याचा मी विचारच नव्हता केला ग. सत्य कटूच असतं मीरा. आणि खरंच मला माफ कर. मी खोटं बोलले तुझ्याशी, पण तेव्हा अगं नाही ताई, तुझी काहीच चूक नव्हती. तेव्हा तू जे केलंस ते वेदासाठी केलंस, तिच्या भल्यासाठी केलंस. ताई, असं म्हणतात की मन जुळली ना की खरी मैत्री होते. आपलंही असंच आहे ग. आपली मन जुळली आणि मैत्रीमध्ये ना कुठलीच बंधनं नसतात. म्हणजे आपलंच बघ ना, आता मी जिवंत आहे आणि तू ताई, माझी ताई माझ्यापासून खूप लांब निघून गेली. आता आता तू पण जाणार ना. मीरा, रडू नकोस. बरं, तुला एक खरं सांगू का? मी मुक्त होणार आहे. ह्या गोष्टीचा आनंद मानून की दुःख हे कळतच नाही. म्हणजे बघ ना, मी मुक्त झाले तर माझ्या मुक्तीचा प्रवास सुरू होईल. आणि दुसरीकडे मी परत तुला कधीच भेटू शकणार नाही. अथर्वचा आवाज ऐकता येणार नाही. आणि वेदाला उद्या मी शेवटचं बघणार आहे मीरा. आई, तू तू आत्तापासून शक्य होईल तितका वेळ तू वेदासोबत घालव. मी मदत करेन तुला. मंजिरी मॅडम स्टोर रूम मध्ये का आले?
इथे काय करतेस? मी तुम्ही इथे स्टोर रूम मध्ये काय करताय? माझं एक काम आहे. काय काम आहे? जा इथं. अहो पण जा म्हटलं ना. आणि ऐक, हा कोणाला कळता कामा नाही की मी इथे. कळलं? काय झालं का या बाईला? मंजिरी मॅडम माझ्यापासून काहीतरी लपवतायत. अंबिकाच्या श्राद्धाचं पण प्लॅनिंग सुद्धा अचानक केलंय आणि आता इथे स्टोर रूम मध्ये आल्यात. नाही नाही नाही, इथे काहीतरी सुरू आहे यांचं. मला हे सिक्रेट लवकरात लवकर फाइंड आउट करावं लागेल. ताई, आज तू वेदापासून जराही लांब जाऊ नकोस. हं? वेदा, चल उठ आता. ये उठ वेदा. आई झोपू दे ना ग थोडा वेळ, झोप आली मला. बरं ठीक आहे, थोडा वेळ झोप. हा हा ताई, तू पण झोप ना वेदाजवळ थोड्या वेळासाठी. मी तोपर्यंत रूम आवरते. झोप ग. भोवती नाही तरीही सोबती असणार आहे. भोवती नाही तरीही सोबती असणार आहे. हात ना हाती तरीही साथ जाणवणार आहे. तुला जपणार आहे. तुला आवडले मी तुला गिफ्ट. आधार आहे. मी तुला जपणार आहे. आई मला पटकन. तुला जपणार